राम राम मंडळी. चला तर म्हणलं आज तुम्हाला दाखवूया थंडगार असा मठ्ठा कसा बनवायचा. तर मठ्ठा बनवणं एवढं काही अवघड नाही आहे, एकदम सोपी अशी रेसिपी आहे मठ्ठ्याची. त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे जे आपलं ते आहे दही आणि थंड पाणी. तर काय करायचं, दही आणि थंड पाणी अर्ध्या प्रमाणामध्ये घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर त्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याला रईने मस्तपैकी पेटून घ्यायचं. त्यानंतर आता मठ्ठ्याचं साहित्य बघूया. हे बघा, या ठिकाणी मी 2 चमचे आल्याचा रस घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा साधं मीठ आणि काळं मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे साखर घेतलेली आहे. हे बघा, ताकाला मी कसं घुसळून घेत आहे. आता एक एक करून सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एक 5 ते 7 मिनटं ताक व्यवस्थित पेटून घ्यायचं आहे. हे बघा, रईने घुसळल्यानंतर हे बघा त्याच्यावरती कसे बबल्स तयार झालेले आहेत. असे बबल्स आले की समजायचं आपला मठ्ठा तयार आहे. तुम्ही जेवणानंतर सुद्धा ट्राय करू शकतात किंवा तुम्ही कुठून आले कॉलेजवरून वगैरे बाहेर, तुम्हाला जर गरम होत असेल, काही थंड खाण्याची इच्छा होत असेल तर दुपारच्या फावल्या वेळेमध्ये तुम्ही मठ्ठा नक्कीच ट्राय करू शकतात. हे बघा, अप्रतिम लागतो मठ्ठा, खूप सुंदर लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.